सुलभ प्रचार, मधुर गायन वादन, नृत्य प्रस्तुती आणि पाल्यांवर उचित संस्कार असा सर्वसमावेशक असून त्याचे नियोजन, संकल्पना, निवेदन आणि कार्यक्रम प्रमुख म्हणून जबाबदारी ही चतुसूत्री सौ ऋचा विकासदेव यांनी समर्थपणे पेलली. आजचा 68वा प्रयोग. हा प्रवास सुरू झाला 2006 पासून. श्री अंबादेवी देवस्थान अमरावती येथे कविवर्य पंडित घेर्लेकरांच्या हयातीमध्येच गीत गोविंदकार श्री मनोहरपंत कवीश्वर यांचे करवी गायनसेवा घडली. त्यानंतर 2013मध्ये सदर साहित्य पुस्तक रूपात प्रकाशित झाले. संस्कृत गीत रामायण. 2015 पासून या कार्यक्रमाला नियमितपणे सुरुवात झाली. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती, विश्व संस्कृत प्रतिष्ठान वाराणसी, माधवनाथ महाराज संस्थान इंदूर, विश्व मराठी संमेलन ऑनलाईन, आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन, समर्थ विद्यालय अमरावती, शोभनाताई चौरे विद्यालय अमरावती, विश्व संस्कृत प्रतिष्ठान अमरावती, गुरुकुंज मोजरी, कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, काळाराम मंदिर नाशिक, जैताई देवस्थान वणी, दत्त संस्थान कारंजा, बालाजी देवस्थान वाशिम, दत्त मंदिर झिरी बडनेरा, गडमंदिर रामटेक, यवतमाळ रामभक्त परिवार तसेच नागपुरातील अनेक देवस्थाने अशा अनेक ठिकाणी सादरीकरण झाले. आजवर अनेक वैदर्भीय कलोपासकांचा सहभाग मिळाला. उदाहरणार्थ धनश्री देशपांडे, मोनिका देशमुख, श्रीकांत पिसे, दिलीपराव लोणारे, शिरीष भालेराव, मोहन बोळे अमरावती, सौ विद्या बल्लोळी यांचा नामनिर्देश करावा लागेल. जयोस्तुते या काव्यभावानुवादासाठी प्रत्यक्ष स्वातंत्र्यवीरांकडून कवीस कौतुकाची थाप मिळालेली आहे आणि संस्कृत गीत रामायणसाठी